नाशिक जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे धरणांमधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू असून गोदावरी नदीपात्रातील पाणी पातळीत वाढ होत आहे. 31 जुलै 2026 रोजी दुपारी 12 वाजेच्या आकडेवारीनुसार नांदूर-मधमेश्वर बंधाऱ्यातून तब्बल 45,432 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तर पालखेड धरणातून 11,144 क्युसेक, दारणा धरणातून 5,264 क्युसेक, करंजवन धरणातून 4,820 क्युसेक आणि होळकर पुलाजवळून 4,612 क्युसेक पाणी पुढे सोडले जात आहे. गंगापूर धरणातून 2,498 क्युसेक, कडवा धरणातून 2,319 क्युसेक, वाघाड धरणातून 2,565 क्युसेक, तर भाम धरणातून 1,057 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन करण्यात येत आहे. सम्राट वर्मा ग्रुप प्रस्तुत हॉटेल वर्मा पॅलेस येथे मिळतात आकर्षक लक्झरी AC रूम्स, भव्य बॅक्वेट हॉल आणि शहरातील सर्वात सुंदर टेरेस गार्डन. आकाशाच्या सानिध्यात मल्टी क्युजन रेस्टॉरंट तुमच्या चवीची खास काळजी घेईल. ठिकाण: उपजिल्हा रुग्णालयाशेजारी, येवला, कोपरगाव रोड, येवला. हॉटेल वर्मा पॅलेस एकदा भेट दिली की पुन्हा यायलाच आवडेल.